आमंत्रित केले गोरसे बी संघाला गोलंदाजीसाठी. तत्पूर्वी आपण सत्कार समारंभाकडे वळणार आहोत. सन्माननीय राजेशजी ठाणके साहेबांना सन्मानित करण्यासाठी मी भूषणजी दलवी यांना विनंती करतो. आपण राजेशजी ठाणके साहेबांना मायेची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. माईची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करतात भूषणजी दलवी साहेब सन्माननीय राजेशजी ठाणके साहेबांना. कल्याण वर्ण ह्या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आणि भूषण दलवी साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी पोहोचलेले धन्यवाद. त्यानंतर सन्माननीय बाळाराम तरणे साहेब उपतालुका प्रमुख शिवसेना उपतालुका प्रमुख शहापूर यांना सन्मानित करण्यासाठी भूषणजी दलवी साहेबांना विनंती करेल आपण सन्मानित करा. बाळारामजी तरणे साहेब शिवसेना उपतालुका प्रमुख शहापूर. माईची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येतं. यानंतर राम तरणे साहेबांना विनंती करेल आपण पुढे या. शाखा प्रमुख पाली शिवसेना शाखा प्रमुख पाली या. राम तरणे साहेब आपण सुद्धा या पुढे. चेक चेक फलंदाज पाठवा इताडे प्लीज. रामशेठ तरणे यांना सन्मानित करण्यात येते. सन्माननीय कैलासजी गावाले यांच्याकडनं शुभेच्छा आलेल्या आहेत. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. संपूर्ण आयोजन नियोजनासाठी कैलासजी गावाले अंबरजे वरून शुभेच्छा आलेल्या आहेत. तर आता आपण आमच्या संपूर्ण ब्लड कॅम्पला सन्मानित करणार आहोत. चला या सर्व डॉक्टर्स सर्व स्टाफ यांना विनंती आहे आपण पुढे यायचं. लाईफलाईन ब्लड कॅम्प बापगाव सर्व कर्मचारी अधिकारी डॉक्टर्स यांना विनंती आहे आपण या पुढे. खरं तर खूप चांगली संकल्पना होती. 50चं टार्गेट होतं. थोडंसं 1-2 पावलं आम्ही मागे राहिलो पण मात्र हरकत नाही. यापुढे अजून चांगलं नियोजन होईल. 50 नाही तर 150चं टार्गेट जेव्हा असेल ना त्यावेळेस ते इकडे आम्ही मैदानावर पूर्ण करू. जवळजवळ 48 रक्तदात्यांनी रक्तदानामध्ये सहभाग घेतला. लाईफलाईन ब्लड बँक बापगाव इथे आपण हे कॅम्प त्यांच्या माध्यमातून हे कॅम्प आपल्या या मैदानावर या ठिकाणी उपस्थित झाले होते. सर्वांना माईची शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करतील सन्माननीय भूषणजी दलवी साहेब. खूप चांगलं हे काम समाजकार्य भूषणजी दलवी साहेब यांच्या माध्यमातून संपूर्ण जोरदार टाळ्या होते. संपूर्ण स्टाफसाठी जोरदार टाळ्या होते. टाळ्यांचा ओघ कमी होता का मला एक समाजकार्य यांच्या माध्यमातून आपल्याला सुद्धा करायला मिळालं. धन्यवाद साहेब आपण या स्पर्धेला या कार्यक्रमासाठी उपस्थित झाला त्यासाठी आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. षटकारांच्या हॅट्रिकसाठी पारितोषिक आहे. कुठलाही फलंदाज षटकारांचा हॅट्रिक पूर्ण करतो कुठल्याही संघाचा ती सन्माननीय रामदासजी शेळके साहेब अमर क्रीडा मंडळाचे अध्यक्ष यांच्याकडनं तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. दलवी ब्रदर्स गोरसे बी जर कुठल्या प्रकारची हॅट्रिक घेतलं तर भूषणजी दलवी यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत आहेत. पवन केने, दैवत वेलेकर आणि करण पाटील करंट स्ट्राईकला. इथे मात्र चेंडू गोलवर टप्प्याचा चेंडू होता. चांगला 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 खोदून काढला एका धावेसाठी. एकेरी धावेवर भर ठेवलाय. धावसंख्या 2 या आकड्यामध्ये पाहायला मिळते. खूपच चांगलं आयोजन नियोजन
संपूर्ण कासनेकर आम्ही कासनेकर आयोजित स्वर्गीय महादेव दलवी स्मृती चषक 2025. इथे मात्र पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने वळण घेतलाय. दैवतच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही निर्धाव चेंडूची सांगता. काय एसटी रक्षकाची भूमिका कर्णधार स्वतः मेघनाथच्या माध्यमातून दैवत. इथे मात्र हा चेंडू विरकावून दिलाय. चेंडू जाईल एका टप्प्याच्या साईने 4 धावा जरी चौकार फटका केले. निश्चितच डीजे संख्येत 4 झाले. थोडस गाणं स्लो झालं होतं. प्रेक्षक आतुरतेने वाट बघत पुढे काय होईल. इथे मात्र हा चेंडू कव्हरच्या रिझल्ट मध्ये खेळतायत. चेंडू जाईल एका टप्प्याच्या चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार पवन केनेला इथे आलेत आणि या 2 चौकाच्या साईने धावसंख्या धावपळकर पाहायला मिळते ती 10. संख्येची गाण्याचा बोल लागलं पहिला आणि गाणी फास्ट लावा. आता शेवटचा दिवस, शेवटचे काही सामने बाकी आहेत. सेमीफायनलचा सामना आहे. दैवत वेलेकर आणि करण पाटील. सूरज येत आहेत गोलंदाजी मार्कवर सज्ज. इथे गोरजेसाठी 3 षटकांचा सामना असेल. सेमीफायनल. कोलिवली संघ या स्पर्धेच्या बाहेर गेलेला आहे. कोलिवली जर आपण पाहिलं तर एक उत्कृष्ट संघ होता, पण नुसतं कागदी आपण मजबूत असणं गरजेचं नाही, तर मैदानावर 11च्या 11 खेळाडूंनी परफॉर्मन्स देणं गरजेचं आहे. 10 फायनल त्यांच्या नावावर आहेत कोलिवली संघाचे. तोच संघ या स्पर्धेच्या बाहेर गेलाय. खरं तर तारीफ करावी लागेल, प्रशंसा करावी लागेल इताडी संघाचं. सूरज इथे माझं फुल टॉस आणि इथे अप्रतिम झेल आणि करणचा होतोय खेळ खल्लास. रणजित निंबाळकर पंच इशारा करतायत, हरकत नाही. इथे मात्र फलंदाज बाद झालाय. पहिला करण पाटील, आता जितू येत आहेत फलंदाजीसाठी. गोलंदाजी मार्ग सूरज खेने आहेत. गोरसई बी वरचा सामना आहे. इटाडे हाय व्होल्टेज सामना. इथे मात्र हा चेंडू खोदून काढलाय. चेंडू खेळून काढतात लेगच्या दिशेने. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? नाही, एकच धाव. एका धाव्याने समाधान, एका धावेवर समाधान. दैवत वेलेकर आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतायत. जानू काका कुठे असेल? व्यासपीठाकडे या. जानू काका गोलंदाजी मार्कवर पुन्हा सूरज तयार होत आहेत दैवतसाठी. इथे मात्र हा चेंडू भिरकावून दिले. क्षेत्ररक्षक आहेत मात्र प्रेक्षक म्हणून उपस्थित राहतील. एका टप्प्यासाठी चौकार. धावपळ पाहायला मिळते ती 15. षटकारांच्या हॅट्रिकसाठी पारितोषिक इताडीसाठी दोन्ही संघांसाठी. षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली तर रामदासजी शेळके साहेब यांच्याकडनं रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. इथे मात्र बॅटची कडा आणि अजून एक नशिबाचा चौकार दैवतसाठी येतोय. बॅटला चुंबन घेतोय, कारण याच बॅटनी 7 दिले. धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळते ती 19.
पुढील चेंडू इथे मात्र सज्ज होत आहेत दैवत इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावून दिला शॉट ऑफ पूल आणि 7 धावांसाठी काऊ कोणीतरी त्यांच्यावर चेंडू 7 धावांसाठी जातोय षटकार षटकार धावसंख्या 25 या षटकाराच्या मध्ये धावसंख्या 25 या आकड्यामध्ये पाहायला मिळते अप्रतिम फटकेबाजी दैवत वेलेकर इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं गती कमी केली आणि 2 षटक समाप्त होते 2 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धाव फलकावर पाहायला मिळते ती 25 पहिल्या षटकामध्ये 10 दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा आलेत अप्रतिम फटकेबाजी दैवत दैवत जर आपण विचार केला तर वैयक्तिक 23 धावांवर खेळतोय गोलंदाजी मार्गवर कपिल केने येत आहेत कपिल केने मलिंगा ऑफ भिवंडी टेनिस क्रिकेट मलिंगा ऑफ गोरसई कपिल आहेत गोलंदाजी मार्गवर फलंदाजीसाठी फलंदाज जितू आहेत इथे मात्र चेंडू पडल्याचा पायाच्या दिशेने वळतात सन्माननीय गोविंद महाराज तरणे साहेबांचं शुभागमन झाले सन्माननीय कोंडीराम महाराज पाचई यांचं सुद्धा शुभागमन झालंय तसेच सन्माननीय कासनेगावचे कीर्तनकार सन्माननीय पुंडलिक महाराज भोईर यांचं शुभागमन झालेलं आहे धन्यवाद महाराज आपण या स्पर्धेसाठी आलात या स्पर्धेची शोभा वाढवली त्यासाठी धन्यवाद व्यक्त करतो गोविंद महाराज तरणे पुंडलिक कोंडीराम महाराज आणि इथे मात्र हा चेंडू भिरकावून दिला 7 धावांसाठी षटकार आणि बाहेर झेल घेतलंय त्या प्रेक्षकांनी यायचंय 200 रुपयाचं पारितोषिक घेण्यासाठी या बाहेर झेल घेणाऱ्या प्रेक्षकांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे धावसंख्या धाव फलकावर इथे पाहायला मिळते सेमीफायनलचा थरार दुसरी सेमीफायनल या स्पर्धेतील 31 धावा धाव फलकावर काय फटका एक्झिक्यूट केला जितूने काय फटका एक्झिक्यूट केलाय व्हाईट बॉल धावसंख्या 32 कपिल केने सज्ज होत आहेत मलिंगा इथे मात्र हा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये पोहोचतील का पोहोचले जज करतायत आणि इथे मात्र फलंदाज बाद होत आहेत मोठा मासा गळाला जितूच्या रूपानं इताडे संघाला मोठा आदरा इताडे संघ फाईट देतोय कोटचं बीचच्या बरोबर पाहिलं तर दौलत वेलेकर दैवत वेलेकर इथे खूप चांगली फलंदाजी करतायत त्याला स्ट्राईक पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आता ऋतिक येत आहेत ज्या ऋतिकेने 5 षटकार लगावले होते सेकंड राऊंड मध्ये 41 धावा नाबाद केल्या होत्या गोरसईसाठी शुभेच्छा सर्जा ग्रुपचे मालक विजय शेठ भोईर यांच्याकडनं सन्माननीय अनिलजी गोंदली साहेबांचं शुभागमन झाले वेलकम अनिलजी दैवत वेलेकर स्ट्राईकला उभे आहेत स्ट्राईकला आता येत आहेत ऋतिक कपिल इथे मात्र हा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही चेंडू शरीरावर आदळला पण दैवत एकच धाव घेतच स्वतःला स्ट्राईकवर आणायचा प्रयत्न केले दैवतने धावसंख्या 1 ने पुढे सरसवले धावसंख्या 33 गुरुनाथजी गगे इथं शुभागमन झाले
ओम साई श्रद्धा पदयात्री सेवा मंडळाचे अध्यक्ष गुरुनाथजी गगे, वेलकम. दोन शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 33 वर पोहोचताना पाहता चांगली गोलंदाजी कपिलच्या माध्यमातून आता होते. इथे मात्र चेंडू गती परिवर्तन पूर्णपणे बीट. एक निर्धाव चेंडूची सांगता दैवतला बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता, मात्र गती कमी गेली. कपिल पुन्हा सज्ज दैवतसाठी. इथे मात्र हा चेंडू अजून एक निर्धाव. 3 षटका समाप्त झाले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धाव फलकावर पाहायला मिळते ती 33. 34 धावांचं आव्हान. 34 धावांचं आव्हान घेऊन आता गोरसे बी संघ मैदानाच्या आतमध्ये उतरेल. आतापर्यंत चांगली गोलंदाजी कपिलच्या माध्यमातून झाली. आता आपण सत्कार समारंभाकडे वळणार आहोत. भूषणजी या. सन्माननीय गोविंद महाराज तरणे साहेबांना सन्मानित करण्यासाठी मी भूषणजी दलवी आपणास विनंती करतो, आपण या पुढे आणि सन्मानित करा. माईची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्माननीय गोविंद महाराज तरणेंना सन्मानित करतायत या व्यासपीठावर. या स्पर्धेचे आयोजक अर्थातच भूषणजी दळवी साहेब माईची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन. यानंतर मी विनंती केली सन्माननीय कोंडीराम महाराज बादशाही आपल्यास विनंती, आपण सुद्धा या पुढे. मी भूषणजी दलवी साहेबांना विनंती करतो, आपण या. आपल्या ह्या परिसरामध्ये खऱ्या अर्थानं कीर्तनकार आहेत, भजनी मंडळी आहे, सर्व खऱ्या अर्थाने ज्या व्यक्तिमत्वांनी जिवंत ठेवले नेहमीच आपल्या विभागामध्ये त्यांच्या माध्यमातून धार्मिक कार्यक्रम घडत असतात. असे कोंडीराम महाराजांना सन्मानित करण्यात आले. सन्माननीय पुंडलिक महाराज भोईर यांना विनंती असेल आपण पुढे या. भूषणजी आपण सन्मानित करा. चला या. पुंडलिक महाराज साहेबांना सन्मानित करा. माईची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन. पुंडलिक महाराज भोईर आमच्या कसनेगावचे कीर्तनकार यांना माईची शाल पुष्पगुच्छ आणि विठ्ठल रुक्माई पांडुरंगाची मूर्ती देऊन सन्मानित करण्यात येत आहे. धन्यवाद. म्हणजे तिन्ही जे कीर्तनकार महाराज आहेत तिघांसाठी हे सत्कार, हे सन्मान चिन्ह आहेत. विठो माऊलींचं ही मूर्ती देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. संदेश घेणे, सूरज घेणे, स्ट्राईकला संदेश, नॉन स्ट्राईकला सूरज, गोलंदाजी मार्गवर अक्षय. या गोविंद महाराज साहेबांना विनंती करतो की आपण या. गोविंद महाराज तरणे साहेबांना विनंती करतो. पांडुरंगाची मूर्ती याचे आहे. तिन्ही कीर्तनकार महाराज आपल्या विभागामध्ये नेहमीच एक चांगलं काम त्यांच्या माध्यमातून कीर्तन सेवेच्या माध्यमातून होत असतं. तसेच सन्माननीय कोंडीराम महाराज बादशाही आपण सुद्धा या पुढे. संपूर्ण ब्लड कॅम्पचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. आपण सकाळी आलात आणि संध्याकाळपर्यंत उत्कृष्ट सेवा बजावली. आम्हा सर्वांचं रक्तदानाची एक सेवा आपल्याकडनं घडून घेतली. त्यासाठी संपूर्ण ब्लड कॅम्पचं सुद्धा लाईफलाईन ब्लड कॅम्प बापगावचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. मॅच ऑन. सदेश इथे पहिला चेंडू भिरकावून दिलाय, स्वीप केलाय.
6 धावांसाठी आगाज केलाय. पहिल्या चेंडूवर घनघणती प्रहार केलाय. षटकार. निश्चितच अजून आपले एक रक्तदाते गुरुनाथजी गगे हे रक्तदान देण्यासाठी आले होते, पण ते स्वतः पतपेढीमध्ये जाऊन देणार आहेत. म्हणजे 48चा कोरस पूर्ण झालाय. 2 पावलं आम्ही थोडस कमी पडलो, हरकत नाही, पण पुढच्या वेळी 100चा 3 आकडी टार्गेट आम्ही पूर्ण करू. इथे मात्र हा चेंडू एका धावेसाठी. शरीरावर आलेला पंच इशारा करतायत लेग बाईज. एका धाव्याने धावसंख्या पुढे सरसावली आहे. धावसंख्या झाली 7. धन्यवाद पानसरे सर, धन्यवाद संपूर्ण लाईफलाईन ब्लड बँक बापगाव. कुठल्याही फलंदाजांनी 3 षटकार पूर्ण करतात. रामदासजी शेळके साहेब यांच्याकडनं 500 रुपये. आणि गोरसई संघाच्या फलंदाजांनी जर 3 षटकार पूर्ण करतात लगातारचे, तर सन्माननीय भूषणजी दळवी आणि अमोल दळवी या बंधू जोडीकडनं 1001 रुपयाचं पारितोषिक. सन्माननीय सुनीलजी बोटकोंडे साहेबांचं शुभ आगमन झालं. वेलकम सुनीलजी. इथे मात्र हा चेंडू बेरकावून दिलाय, आकाशामध्ये गायब झाला. इतक्या दूरवर नेऊन चेंडूला फेकून दिलाय अक्षरशः. आणि ह्या षटकारे धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या झाली ती 13. इथे मात्र फुल टॉस आणि फुल टॉल वसूल. इथे मात्र पंच इशारा केला, नो बॉल. धावसंख्या 5 ने पुढे सरसावली आहे. अप्रतिम फटकेबाजी. गोडसे बी यासाठीच जाणला जातोय आणि प्रेक्षक यासाठी झालेले. इथे मात्र अजून एक तडाखा. चेंडू जाईल जाईल दूरवर 6 धावांसाठी षटकार. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत आहेत. अक्षय मागणी ठरले जातात. 24 धावा हा फलकावर. इथे मात्र अजून एक तडाखा. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि फलंदाज सूरज गेने बाद होते. सूरज बाद झालाय. अप्रतिम झेल, अप्रतिम झेल. या स्पर्धेमध्ये अनेक पारितोषिके आहेत, ज्यामध्ये आपण पाहिलं 4 प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ अशी 4 पारितोषिकं. शिस्तबद्ध संघ हे पारितोषिक आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मॅन ऑफ द सिरीज, प्रत्येक दिवसाचं प्लेअर ऑफ द डे. त्यानंतर फायनल आणि सेमीफायनलच्या टीमसाठी टॉवर फॅन, कूलर. त्यानंतर जर आपण पाहिलं सायकल आहे मॅन ऑफ द सिरीज साठी. अनेक पारितोषिकं आहेत. बेस्ट फिल्डरसाठी 70-70 विकी तरणे यांच्याकडनं 70-70 कॅप आणि विक्रांत तरणे यांच्याकडनं शूजची व्यवस्था झालेली आहे. किती सारी बक्षिसं आपण पाहता. पुढील चेंडू गोलंदाजी मार्कवर, गोलंदाज सज्ज होत आहेत. इथे मात्र पवन पहिला चेंडू खेळून काढताय. चेंडू जाईल थर्ड मॅन बॉर्डर लाईनच्या बाहेर. 4 धावा, चौकार.
धावसंख्या 28 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 6 धावींची आवश्यकता आहे. 12 चेंडू 6 धावा. जानू काका व्यासपीठाकडे या. 12 चेंडू 6 धावांची आवश्यकता. यानंतर खालील संघाने तयार राहायचंय. खालील संघाचे कर्णधार आपण तयार राहायचंय. गोलंदाजी मार्कवर येतात दैवत वेलेकर. निवा पाटील यांना विनंती आहे आपण सुद्धा व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. निवृत्ती पाटील या. पडका टेनिस क्रिकेटची ज्यांनी सुरुवात केली, अनेक नियम आणले. पडका टेनिस क्रिकेट एक नवीन उंचीवर नेण्याचं काम निवा पाटील निवृत्ती पाटील यांच्या माध्यमातून झालं. गोलंदाज सज्ज होत आहे. इथे मात्र फुल टॉस आणि फुल टोल वसूल. 6 धावा. अभिनंदन अभिनंदन. 7 चेंडू मध्ये हा सामना फिनिश केलाय. गोल से बी दादा संघ भिवंडी नाही तर संपूर्ण कोकण पट्टा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही नंबर 1 का आहोत याचं उत्तर देत आहेत. सूरज गणे मॅन ऑफ द मॅच. एक गडी बाद केलाय. धावा जमा केल्या 16. सूरज केने या आणि कर्णधार सुद्धा झाला नाणेफेकीसाठी.